निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या निवडणूक गीतातल्या भगवा शब्दावर बंदी घातली आहे आणि असं असलं तरी ती जुमानणार नाही असं खुलं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलंय। साम टीव्हीच्या ब्लॅक अँड व्हाईट मुलाखतीत बोलताना त्यांनी निवडणूक आयोगावर घणाघाती टीका केली। आज एक निकाल आलाय निवडणूक आयोगाचा की गीत जे आहे निवडणूक गीत किंवा पक्षाचं जे गीत आहे त्याच्यामध्ये भगवा शब्दाचा वापर करता येणार नाही। भाजपचं गीत होतं त्यात भगवा शब्द जोड्याने मारलं पाहिजे आदेश देणाऱ्याला, कारण त्याने माझ्या लोकसभा निवडणूक गीतामध्ये हिंदू हा तुझा धर्म काढायला लावलं सांगितलं होतं। जय भवानी जय शिवाजी काढायला सांगितलं, मी काढलं नाही, मी काढणार नाही। आता सुद्धा या करोना पुस्तिकेला बंदी केली, मी बंदी मानत नाही। निवडणूक आयोग त्यांनी चौकटीत राहिलं पाहिजे। जर भगव्या शब्दाला ते करत असतील तर मोदी आणि अमित शहानी लोकसभेच्या वेळेला रामाच्या नावावरनं अयोध्येच्या नावावरनं जो प्रचार केला त्यांना का त्यांनी शिक्षा केली। म्हणूनच म्हणतो निवडणूक आयुक्त हे त्यांचे गुलाम आहेत आणि हे भलते सलते त्यांचे हे आम्ही ऐकणार नाही, मानणार नाही। या त्यांनी निवडणूक प्रचारात मग राहुल नार्वेकरवरती का नाही गुन्हा दाखल झाला? जे बिनविरोध जे म्हणतायत ते जे तक्रारी करतायत की आम्हाला आमच्यावरती जोर जबरदस्ती झाली, पण भगवा काढायला सांगतायत। हा कुठला निवडणूक आयोग आहे? पाकिस्तानचा आहे? आम्ही भगवा म्हणणारच। मी सांगतोय की भगव्याला मतदान करा। निवडणूक आयोगामध्ये दम असेल माझ्यावरती कारवाई करा।